रणभूमी मराठी न्यूज। केजरीवाल नाशिककरांचे झाले हाल म्हणून आणले केजरीवाल, नाशिककरांचे झाले हाल म्हणून आणले केजरीवाल, लढेंगे लढेंगे जितेंगे, आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा नाशिककरांचा एकच लक्ष, झाडूवाला पक्ष, नाशिककरांचा एकच लक्ष, झाडूवाला पक्ष, झाडूवाला पक्ष। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 क अनुक्रमांक 1 येथील आम आदमी पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौंदर्या शोभा रघुनाथ चौधरी यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला आहे। मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी नवीन सिडको नाशिक येथील पावन गणेश मंदिर गणेश चौक येथे नारळ वाढवून जल्लोषात या प्रचाराची सुरुवात झाली। यावेळी उमेदवार सौ शोभा चौधरी यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की मी गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्य करत आहे। सर्वसामान्य कुटुंबातून आलेली एक कार्यकर्ती म्हणून आम आदमी पक्षाच्या झाडू या निवडणूक चिन्हावर मी ही निवडणूक लढवत आहे। माझ्याकडे पैसे वाटण्याची, साड्या देण्याची किंवा भव्य कार्यक्रम करण्याची ताकद नाही, मात्र प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची इच्छाशक्ती नक्कीच आहे, असेही त्या म्हणाल्या। पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आश्वासन दिले की आपले एक मौल्यवान मत मला दिल्यास समाजसेवेसाठी मला संधी मिळेल। निवडून आल्यास प्रभागामध्ये मोफत आरोग्य उपक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे आणि नाना-नानी पार्कसह विकासात्मक कामे प्रत्यक्षात करून दाखवीन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास आम आदमी पक्षाचे प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार कोरडे नूतन देवीदास, उमेदवार पुरोहित सूरज, उत्तर महाराष्ट्र संघटक मंत्री नविंदर सिंग अहलुवालिया, पक्षाचे महासचिव प्रभाकर वायचठे, तसेच अभिजित गोसावी, नाशिक संघटक मंत्री अनिल कौशिक, योगेश कापसे, अमोल लांडगे, स्मिता आहेर, नितीन मोरटक, समाधान आहिरे, विलास पाटील, राज कुमावत, रघुनाथ चौधरी, प्रशांत खरे यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 साठी प्रभाग 29 क मध्ये आम आदमी पक्षाने जनसेवा आणि विकासाचा निर्धार या प्रचार शुभारंभातून स्पष्ट केला आहे। नमस्कार, मी शोभा रघुनाथ चौधरी, वार्ड क्रमांक 29 क, माझा अनुक्रमांक 1, निशाणी झाडू। तर माझी जनता मायबापाला ही एक विनंती आहे की येत्या 15 तारखेला आपण मतदानाला जाताना एकच लक्ष ठेवायचे आहे की येत्या मागील 5 वर्षात निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्यासाठी काय केलेले आहे आणि काय नाही केलेले आहे याचा विचार करून आता तुम्हाला एक संधी चालून आलेली आहे। आम्ही तुमच्यासारखेच सामान्य कुटुंबातून आलेले उमेदवार आहोत। तर जो कोणी पैसे खर्च, आम्ही सामान्य नागरिक आहोत आणि सामान्य कुटुंबातून आलेलो आहोत। पैसे खर्च करून आमची एवढी हे नाही आहे, आम्ही साधारण लोक आहोत। तर आता जनतेने ठरवायचं आहे की आपण निवडून कोणाला द्यायचं आहे। गरीब कुटुंबातील व्यक्तींना निवडून आणायचे आहे का बलाढ्य लोकांना निवडून आणायचे आहे। तर आता तुम्ही 15 तारखेला मतदान करायला येऊन सारासार विचार करून मतदान करावे एवढी नम्र विनंती। निशाणी झाडू समोरील बटन दाबून आपच्या उमेदवारांना जास्तीत जास्त प्रमाणात निवडून आणावे ही नम्र विनंती। वंदे मातरम, जय महाराष्ट्र। मी नविंदर सिंग अहलुवालिया, आम आदमी पार्टी प्रदेश संघटन मंत्री, आज आपल्या उमेदवारांचं जे की प्रभाग 29 मधनं आहेत, 29 अ मधनं कोरडे नूतन देवीदास, प्रभाग क्रमांक 29 क मधनं चौधरी शोभा रघुनाथ, प्रभाग क्रमांक 29 ड मधनं पुरोहित सूरज आणि प्रभाग क्रमांक 24 मधनं रघुनाथ चौधरी, असे 4 उमेदवार आपण उभे केलेले आहेत आणि आपण त्यांच्या प्रचारासाठी नारळ फोडायला आलो आहे। श्री गणेशा करून आजपासून हे उमेदवार जोरदार आपापल्या प्रभागांमध्ये उमेदवारी करत आहेत आणि प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे। येत्या निवडणुका ज्या आहेत आत्ता नाशिक महानगरपालिकेच्या 15 तारखेला मतदान आहे। मी सर्वांना विनंती करेल
की आत्ता तुम्ही जे बघितलं मागे तिकिटांसाठी जी धावपळ झाली, सगळे जे उमेदवार होते 2-2 कोटी 1-1 कोटीला तिकीटं विकले गेले. आता 1 कोटी ज्यांनी खर्च केले तो आता 2 कोटी कसे वसूल करायचे याच्यावर लक्ष देईल का प्रभाग कसा विकसित करायचा याच्यावर लक्ष देईल. जिथे दुसरीकडे आम आदमी पार्टीने 1 रुपयाही न घेता पूर्ण सपोर्ट देऊन जसं पक्षाला जमेल त्या रीत्या त्यांना मदत करून उमेदवार सर्वसामान्य घराचे उमेदवार दिलेले आहेत. जनतेला विनंती आहे की यावेळेस झाडूचं बटन दाबून आम आदमी पक्षाला आणि त्यांच्या उमेदवारांना त्यांनी एक चान्स द्यावा आणि त्यांचा प्रभाग कसा विकसित होईल 5 वर्षात हे बघावं. नाहीतर पुढचे 5 वर्ष जनताला परत वाट बघावी लागणार आहे. तर परत एकदा विनंती आहे, येत्या निवडणुकींना 15 तारखेला झाडूचं बटन दाबायचं. धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 29 मधले आमचे उमेदवार कोरडे नूतन देवीदास, चौधरी शोभा रघुनाथ आणि पुरोहित सूरज आणि तसंच रघुनाथ चौधरी जे 24 मधून उभे आहेत. आज आम आदमी पार्टीने एक साध्या पद्धतीने आणि एक श्रद्धापूर्वक प्रचाराला सुरुवात केलेली आहे. इतर पक्ष सगळं यंत्रणा उभी करतात ते आपण सगळे लोक बघतात. जी यंत्रणा उभी केली जाते तिच्यासाठी जो काही पैसा खर्च केला जातो तो पैसा सर्वसामान्यांच्या खिशातून ओरबडलेला पैसा असतो. परंतु आमचे जे उमेदवार आहे यांनी स्वतःच्या कष्टाचा पैसा या निवडणुकीसाठी लावलेला आहे आणि हा कुठल्याही प्रकारचा मोठा तामझाम न करता एक सामान्य माणसाला जी निवडणूक अपेक्षित असती ती निवडणूक आमचे उमेदवार घेऊन सामोरे जात आहेत. आमचा अजेंडा जो आम्ही अजेंडा या पत्रकामध्ये दिलेला आहे तो अजेंडा आमची पार्टी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आता ही लोकांची जबाबदारी आहे का लोकांनी आमच्या उमेदवारांना एक संधी दिली पाहिजे. जसं पंजाबमध्ये दिल्लीमध्ये लोकांनी संधी दिली आणि आम आदमी पार्टीने जे बोललं ते करून दाखवलं, ती जबाबदारी आता ह्या उमेदवारांची पण आहे आणि याच्यापेक्षाही जास्त जबाबदारी ही इथल्या नागरिकांची आहे. म्हणून येत्या 15 तारखेला झाडू समोरचं बटन दाबून ह्या नाशिकमध्ये जो भ्रष्टाचार आहे, ज्या समस्या लोकांना आहेत त्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी येत्या 15 तारखेला झाडूचं बटन दाबून आमच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.